हाय मित्रांनो, नमस्कार. बरेच दिवसानं आज व्हिडिओ बनवायचं मन होतं तर बनवला आहे. तर नक्की बघा आता कसं काय आमचा घरचा परिवाराचं जे काम आहे ते तुम्हाला आता आम्ही दाखवतो. तर ह्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला बरंच काय भेटणार आहे बघायला. तर आमचे छोटे छोटे बच्चे लोक पण आम्ही कामाला लावलेले आहेत. तर आपण आता व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे का व्यवसाय आहे तो बघून घ्या. हे झाडू बनायचं काम चालू आहे आपलं. हे गाळा ब्रश कंपनीचा प्रोडक्ट आहे. हा आमच्या इकडं बनवला जातो आहे. छोटे छोटे मुलं हा घर बसल्या व्यवसाय आमच्या घरातच व्यवसाय करतो आम्ही. त्याचे फिटिंग करून आम्ही कंपनीला देत असतो. तर नक्की बघा. तर मी बाळू निखळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर तुमचं सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सहर्ष स्वागत करत आहे. तर नक्की एकदा चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून साथ द्या. आम्हाला तुमचीच अपेक्षा आहे का तुम्ही आम्हाला पुढं न्याल. तर आमची फॅमिली बघा इकडं काय करत आहे तर तुम्हाला आता दाखवतो. हे बघा फॅमिलीचा घरबसले उद्योग काय भरपूर काय ती पैसे कमवते. ह्याच्यातून ना कमीत कमी 20-30 हजार रुपये कमवते ती. तर ही छोटी छोटी पोरं पण काम करतात. आता ही छोटी पोरगी माझी नात आहे. ती पण बघा कशी झाडू फिटिंगचं काम करते. त्याला कॅप बसवणं सगळं पासून ते कॅप बसवून अशा पद्धतीचं झाडू तयार होतो. तर तुम्हाला दाखवतो. तर आता ह्याला मुठी लावणार. हे बघा ह्याला अशा मुठी लावल्या जातात आणि मग तो आपला बाथरूम साफ करण्यासाठी हे झाडू तयार होतात. तर गाळा ब्रशेस कंपनीचे आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर बघायचा असेल आमच्याकडे काम करायला यायचं असेल तर येऊ शकता ना. आता ही आमची छोटीनी शाळा सोडून दिली आहे बघा. हे बघा ही शाळा सोडून दिली आहे. अभ्यासात ढ आहे. आम्ही भरपूर तिला सांगतो तोंड वर करती कर ग वर तोंड. त्यांना लोकांना सांग जरा मी शाळा का अभ्यास का करत नाही सांग. कारण हे काम करायची तिला जास्त आवड आहे. आम्हाला शिकवायची आवड आहे पण तिला हे काम करायची जास्त आवड आहे. तर बघून घ्या फिटिंग चालू आहे आमच्या घरामध्ये. आता सध्या थोडंसंच प्रोडक्ट आहे नाहीतर भरपूर कोणी बनवतात हे सगळे परिवार. तर ही माझी नात आहे. माझ्या मोठ्या मुलीची पोरगी आहे. बघून घ्या. आणि ही माझी छोटी कार्टून आहेत. आता 2 मुलगे आहेत ते माझ्या आता सध्या एक शाळेमध्ये गेलेला आहे. एक 11वीला नापास झालेला आहे. तर तो सध्या कंपनीचा कर्मचारी झालेला आहे. त्याने शाळा 11वीला सोडून दिलेली आहे. आणि एक आता 11वी पास झाल्याच्यामुळे तो पण शाळेत गेलेला आहे. आणि 2 मुलीची लग्न झालेली आहेत. आणि एक मुलगीला माझ्या मोठ्या मुलीला 2 मुलगा एक मुलगी आहे. छोट्या त्याच्या पाठच्या मुलीला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तर नक्की असा आमचा हा छोटासा परिवार आहे. माझं घर तुम्हाला बघायचं असेल हे बघा बघून घ्या. हे आपलं घर आहे छोटंसं दिसतंय का. आता हा आमचा TV आहे दिसतो. भरपूर काय काम आहे माझ्या घराचं. हा वरचा स्लॅब आहे. स्लॅबचं घर आहे माझं. आणि वरचा माळा पण तुम्हाला दाखवतोय. तर बघा आता वरचा माझा घर फ्लोअर अशा पद्धतीचं आहे. ही आमची पाण्याची टाकी घेतलेली आहे सिंटॅक्स. ही 3000 लिटरची टाकी आहे. आता मी वरच्या जिन्याने जातो. घराचं भरपूर काम बाकी असल्यामुळे तुम्हाला तर मी तसं सेंड करतो. भरपूर काम बाकी आहे आमच्या घराचं. हे बघा अजून या पायऱ्या बनवायच्या आहेत. खालचा माळा तयार झालेला आहे. त्याला कलर नाही, याला पण कलर नाही. हे बघा बघून घ्या. हा माझा वरचा स्लॅब अशा पद्धतीचा आहे. वरचा बनवलेला आहे. हे बघा. तर ही माझी पोरगी तुम्हाला बघायची बघून घ्या. झूम करून दाखवतो थोडं. हे बघा दिसते का. ही 2 नंबरची पोरगी. ही सध्या वाड्या येथे दिलेली आहे. ती डहाळे गावामध्ये बोचल पाड्यामध्ये बोचल परिवारात आहे. ती सध्या पाहुण्या इकडे आलेली आहे.
हे बघा, बघून घ्या. हे आपलं हा हॉल आहे, दिसतो हा हॉल आहे एवढा मोठा. हे बघा, हा दुसरा हॉल आहे. हे बघा, हा सेकंड हॉल आहे. तर आता तुम्हाला छोटा करून दाखवतो, म्हणजे छोटा बा, हा दुसरा हॉल आहे. हा दुसरा हॉल आहे. इथं बरंचसं काम बाकी आहे. इथे दरवाजे बसवायचे बाकी आहेत. हे किचन आहे बघा, हे किचन आहे, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे किचन आहे. हे वायू सर्व गॅस गेला वरती, जा जा जा. एवढे हे बघा, या मुलींनी काहीतरी स्वयंपाक बनवायला घेतला आहे माझ्या. आणि इकडे पण हा बेडरूम काढलेला आहे. हा बेडरूम बघून घ्या. ह्याच्यामध्ये पण कपडे सगळे अस्तव्यस्त ठेवलेले आहे पोरीने माझ्या. हे बघा, आता हा दुसरा एक बेडरूम आहे. ह्याला पण दरवाजा नाही, काहीच नाही. आता तुम्ही सपोर्ट कराल तर होईल काहीतरी, नाहीतर काय होऊ शकत नाही. तर माझ्या यूट्यूबला च्या फॅमिलीला माझं असं छोटंसं म्हणणं आहे की तुम्ही भरभरून मला साथ द्या. जसं आजपर्यंत दिलेलं आहे तसाच द्या. आता हे सगळं किचन, नाणे बिणी सर्व बाकी काही आहे करायचं काम, पण पर्याय काय, वेळेवरती हे घर बनवायला घेतलं आणि पाऊस लागला, त्याच्यामुळे सर्व काम अर्धवट राहिलेलं आहे. कलर बिलर, POP वगैरे सर्व, फॅन बिन सर्व बसवायचे बाकी आहेत. बघून घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, नाही आवडला तर आम्हाला जरूर, आमच्या चाहत्यांना आणि माझ्या परिवाराबद्दल काय आहे तशी माहिती आम्हाला पुरवा, हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर बाय. नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया आणि असंच सहकार्य करत राहा, हीच माझी तुमच्याकडे नम्र विनंती आहे. चला तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया.